ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये ही अर्जुनला सायलीला चाळीतील एका महिलेच्या हाती प्रेमपत्र पाठवतो. सायलीची एक झलक पाहायला नाही मिळाल्याने त्याचा जीव कासावीस होतो. पत्र ते पत्र वाचून सायली तर लाजून चूर होते आणि त्यात कुसुमही तिला त्यावरून चिडवू लागते. सायलीचे प्रेमात अर्जुन कवी झाल्याचं कुसुम म्हणते, तर दुसरीकडे खोट्या तन्वीने म्हणजेच प्रियाने चावी दिल्यानंतर अस्मिताचा वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. ती चक्क पूर्ण आजी आणि कल्पनाला जाऊन जाब विचारते की आज तन्वीच्या डोळ्यात पाणी बघून तुम्हाला छान वाटलं असेल ना. त्यांनाही नेमकं कळत नाही अस्मिता कशाबद्दल बोलते. अर्जुनवर जीव आवळून टाकणारी तन्वी एकटीच रडत बसली आहे. तन्वीच अर्जुनसाठी योग्य जोडीदार आहे. तीच आपल्या घरात सुख आणेल. अर्जुनची बायको तन्वीच असायला हवी असंही ती ऐकवते. ती पूर्ण आजीला आठवण करून देते की तन्वी अर्जुनचं लग्न होईल असं वचन लहानपणी तिनेच प्रतिमा त्यानं दिलेलं. पूर्ण आजी तिला सध्या तरी गप्प करते, पण आजीलाही तिचं म्हणणं पटल्याचं दिसतं. तर सायलीचा चेहरा न दिसल्याने संध्याकाळ होईपर्यंत अर्जुन तिथेच बसलेला असतो. रागाच्या भरात चैतन्य तिथे येतो. त्याने एकही फोन न उचलल्याने तो अर्जुनला शोधत तिथे येतो. त्यालाही आश्चर्य वाटतं की तो सकाळपासून रागाच्या भरात चैतन्य त्यालाही रागाच्या भरात चैतन्य तिथे येतो. त्याने एकही फोन न उचलल्याने तो अर्जुनला शोधत तिथे येतो. त्यालाही आश्चर्य वाटतं की तो सकाळपासून कसा बसला आहे. या दिवसात सायलीला बघण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून तो तिथल्या का फुलवाल्याला पकडतो आणि त्याच्या फुलांच्या पाठीतून आणखी एक चिठ्ठी सायलीसाठी पाठवतो. तेवढ्यात मधुभाऊ तिथे येतात. ते पाहून ते एवढंच म्हणतात की कोडगेपणाची हद्द आहे ही. मधुभाऊ फुलवाल्याला पण विचारतात, तो तर बाजारात बसून फुलं विकतो, पण आज इथे कसं काय आला. तेव्हा कुसुम सांभाळून घेते आणि ती फुलं तिने मागवल्याचं सांगते. मधुभाऊ, सायली, अर्जुन एकमेकांना भेटले का याबद्दलची चौकशी करतात. कुसुम नकारार्थी उत्तर देते. कुसुम शिताफीने अर्जुनचे पत्र सायलीपर्यंत पोहोचवते. पुन्हा रोमॅन्टिक पद्धतीने तिला अर्जुन म्हणतो की एकदा तरी तिला चेहरा दाखवावा. शेवटी न राहून अर्जुन त्यांच्या किचनच्या खिडकीपर्यंत येतो. तिला डोळे भरून पाहिल्यानंतर अर्जुन घरी जाण्यासाठी निघतो. सुभेदारांच्या घरी प्रिया कल्पनाला गुंडाळण्यासाठी तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करते. तिची काळजी असल्याचं आव्हान ते. कल्पनाही तिचं वागणं खरं वाटतं. ती म्हणते की तन्वी तिला किती जीव लावते. त्यांनी नको त्या माणसावर विश्वास दाखवला तरी तन्वीने त्यांच्यावर प्रेमच केले. त्यांचं हे बोलणं अर्जुन खोलीबाहेर उभा राहून ऐकतो आणि त्याला पाहून प्रिया त्याच्याविषयी काळजी व्यक्त करते. अर्जुन तिला सडेतोड उत्तर देऊन पाठवून देते. अर्जुन कल्पनाला म्हणतो की तो तिचा राग कधी शांत होईल याची वाट पाहतो. अर्जुन कल्पनाला म्हणतो की जे काही झालं ते का झालं हे तिने एकदा तरी शांतपणे ऐकून घ्यावं. मात्र कल्पना त्याचा हात चिडकारते. तरीही अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. आई मुलं इतकेच आपण चांगले मित्र असल्याचे अर्जुन म्हणतो. तो म्हणतो की तिला तिच्या रागापुढे काही दिसत नाही. तिला फक्त सायली आणि त्याने काहीतरी लपवल्याचे दिसते. अर्जुन त्याची आणि सायलीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो. आता कल्पना त्याची बाजू ऐकून घेईल का हे पुढील भागात पाहणे महत्त्वाचे ठरेल.